शूरांची भूमी आहे, जी वीरांची भूमी आहे, छत्रपती शिवरायांनी ज्या भूमीला स्वाभिमान शिकवला त्या भूमीमध्ये आज आपण पाहतोय की देशाच्या विकासाचं इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय। आणि नुकतंच दावोस येथे जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झालं त्या ठिकाणी महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्याचे करार संपन्न केले आणि महाराष्ट्र थांबणार नाही, तो पुढेच जात राहील अशा पद्धतीनं महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित केली। आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र गतिशील राहील आणि भारताच्या संविधानाने ज्या प्रकारची व्यवस्था आम्हाला दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र प्रगतीकडे सातत्याने झेपावत राहील।